नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सपना तिच्या रूममध्ये बेडवरती झोपून होती. सगळीकडे बंटी दिसत असल्यानं ती रूमच्या बाहेर यायला सुद्धा तयार नव्हती. सपना, तू अजून झोपून आहेस? अगं बाहेर मेहंदीवाली आली आहे. तू दुल्हन आहेस, आधी तुझ्या हातावरती मेहंदी लागेल. सगळे तुला विचारतायत, तारा बोलली. आंटी, माझी तब्येत बरोबर नाही आहे. अजून बरं वाटत नाही आहे का तुला? तारा अगदी नाटकीपणे बोलली. नाही. मग तू मेहंदी काढायला बाहेर येणार आहेस की नाही? नाही. ठीक आहे, मी मासांना सांगते, तू आराम कर आणि काळजी घे. एवढं बोलून तारा तिथून निघून गेली. सपना, तू मेहंदी काढायला नकार दिलास? तिची चुलत बहीण आणि आत्या तिथे येत बोलल्या. हो, मी रूमच्या बाहेर कुठेही जाणार नाही, सपना बोलली. अगं पण रसम आहे ती. आरंभच्या नावाची मेहंदी लागेल ना तुझ्या हातावरती. उद्या लग्न आहे. नवरीचे बिना मेहंदीचे हात कसे दिसतील? आत्या बोलली. आत्या प्लीज, मला फोर्स नका करू, सपना चिडून बोलली. सपना, तुला काय झालंय? तुझ्या या अशा वियर्ड बिहेवियरमुळे सगळे तुला नावं ठेवतायत. दुपारी हळदीमध्ये तू जो काही तमाशा केलास ना, त्यामुळे तुला सगळे पागल म्हणत होते. निशा, शू. आत्याने तिला मध्येच टोकलं. नाही आत्या, आपण इथे सपनाच्या लग्नाला आलोय, त्या शुभांगीच्या नाही. म्हणजे? सपना न समजून बोलली. काल तू रूममध्ये आल्यानंतर सगळे काही झालंच नाही असं दाखवत एन्जॉय करत होते. त्या शुभांगीला तर अगदी हळदीनं माखवून टाकलं होतं. तिच्या चेहऱ्यावरती जो आनंद, जे हसू होतं ना, ते तुझ्या चेहऱ्यावरती हसायला हवं होतं. आणि ती अशी रूममध्ये रडत बसायला हवी होती, पण सगळं उलटं होत आहे, निशा बोलली. आणि आरंभ कुठे होता? सपना बोलली. तोही तिथेच त्यांची मस्ती एन्जॉय करत त्याच्या आजीसोबत बसला होता. निशा नाक मुरडत बोलली. सपना, मलाही आरंभाचं वागणं खटकतंय. तुला इतका त्रास होतोय, तू इतकी परेशान आहेस, आणि तो इतका शांत कसा काय? त्याला तुझी अजिबात काळजी नाही असं वाटतंय. त्याचं अजूनही त्या शुभांगीवर प्रेम आहे. तो हे लग्न निभावेल का? आत्यानं विचारलं. असं काही नाहीये. त्या मुलीसोबत त्याची अटॅचमेंट असणं साहजिक आहे. त्या मुलीनं त्याच्यासाठी, त्याच्या फॅमिलीसाठी खूप काही केलंय, आणि त्याच मुलीमुळे आरंभ सपनाशी लग्न करतोय. उद्या लग्न आहे आणि हे लग्न होणारच, मिस्टर जोशी तिथे येत बोलले. पण दादा, आत्यामध्येच म्हणाली. बस, हा विषय इथेच बंद. सपना, बाहेर चल, सगळे तुझी वाट पाहत आहेत. डॅड, मला भीती वाटतेय, सपना डोळ्यात पाणी आणून बोलली. कशाची? सपना, तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेस ना? नो डॅड, मी तुमच्यापासून काय लपवणार? ती नजर चोरत बोलली. मग तुला कुणाची भीती वाटते? माहित नाही डॅड, मला असं का होतंय. डॅड, आरंभ माझ्यासोबत लग्न करेल ना? ती अगदी केविलवाना चेहरा करून त्यांना बोलली. बिलकुल, इथपर्यंत येऊन तो माघार घेऊ शकत नाही. मी आहे ना, आरंभ तुझाच आहे, मिस्टर जोशी तिला सावरत बोलले. आता तयार हो आणि बाहेर ये. हातावरती मेहंदी काढायची आहे ना? हो, ती डोळे पुसत बोलली. गुड गर्ल. निशा, तिचं आवरून झालं की तिला बाहेर घेऊन या. हो. इकडे मेहंदीचं फंक्शन सुरू झालंय. मेहंदी काढण्यासाठी बाहेरून खास एक्सपर्ट मुली बोलावण्यात आल्या होत्या. सपनाच्या हातांवरती मेहंदी काढणं सुरू होतं. शुभांगी सगळ्यांना काय हवं नको ते पाहत होती. गावातील महिला ढोलक वाजवून पारंपरिक गाणी म्हणत होत्या आणि छोट्या छोट्या मुली त्या गाण्यावरती डान्स करत होत्या. शुभांगी, छोरी तुम भी मेहंदी लगाओ, दादी सा बोलल्या. जी, बाद में लगा लूंगी. बाद में ये सारी चली जाएंगी, चलो बैठो, दादी सा बोलल्या. जी. मग शुभांगी हसत बोलली आणि एका मुलीसमोर जाऊन बसली. सपनाला तिचा खूप राग येत होता, परंतु तिच्या वियर्ड वागण्यामुळे सगळे तिच्यावरती आधीच नाराज होते, आणि त्यात ती शुभांगीला जर काही बोलली तर अजूनच तमाशा झाला असता, म्हणून ती शांत होती. ती मुलगी शुभांगीच्या हातांवरती खूप सुंदर अशी डिझाईन काढत होती. क्या नाम लिखू? ती मुलगी बोलली. तिच्या लाईफमध्ये कुणाचीच साथ नाही की कुणाचं प्रेम नाही. अनाथ आहे ती. कुणाचं नाव सांगेल बिचारी? सपना खुनशी हसत बोलली आणि शुभांगीला फार वाईट वाटलं. मैं अभी आई, शुभांगी त्या मुलीला बोलली आणि उठून गेली. सपना तिच्याकडे रागानं पाहत होती. शुभांगी तिच्या रूममध्ये जात होती आणि समोरून आरंभ आला.
तो हसत प्रेमानं तिच्याकडे पाहत होता आणि तिच्या डोळ्यात पाणी होतं. काय झालं? त्यानं विचारलं. तिनं काही नाही अशी नाही मध्ये मान डोलावली आणि त्याच्या बाजूनं जात होती. त्यानं पुन्हा तिचा रस्ता अडवला. ती दुसऱ्या बाजूनं जायचा प्रयत्न करत होती, परंतु त्यानं हात पसरून तिला अडवलं. हुकुम, मुझे जाने दीजिए प्लीज, ती खाली मान घालून बोलली. आधी काय झालं ते सांग, तो तिचा चेहरा वर करत बोलला. तिचे डोळे भरून आले होते. शुभांगी, व्हॉट हॅपन? तो काळजीनं बोलला. सपना म्हणाली की तिच्या नशिबात ना प्रेम आहे ना कोणाची साथ आहे, ती अनाथ आहे. पाठीमागनं सिया तिथे येत बोलली आणि शुभांगीला अजूनच भरून आलं आणि ती रडतच पळत तिच्या रूममध्ये निघून गेली. मग सियानं त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला. आरंभला सपनाचा खूप राग येत होता, परंतु उद्यापर्यंत त्याला रागावर कंट्रोल ठेवणं भाग होतं. तो शुभांगीच्या पाठीमागे तिच्या रूममध्ये गेला. ती रडत त्याच्याकडे पाहत होती. त्यानं दरवाजा लावून घेतला. तुम्ही का आला तिथे? कुणी पाहिलं तर? आय डोंट केअर, आरंभ तिच्या जवळ जात बोलला. तुम्ही जा इथून, मला एकटं राहायचंय. खरंच जाऊ? तो तिच्या अगदी समोर येऊन थांबत बोलला. हो, ती थोडं बाजूला होत बोलली. ठीक आहे. आरंभने तिच्याकडे पाठ केली आणि तिनं लगेच त्याच्या पाठीवर डोकं ठेवलं. तो गालातच हसला. प्लीज, ती रडत बोलली. मग त्यानं तिच्याकडे चेहरा केला तर ती मुसमुसत होती. हे प्लीज कशासाठी? जाण्यासाठी की थांबण्यासाठी? तो तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेऊन बोलला. तिनं रडतच त्याला मिठी मारली. शांत हो, तो तिला मिठीमध्ये घेऊन शांत करत बोलला. कुणाच्याही म्हणण्यानं तू अनाथ होतेस का? तुझ्याजवळ तर ते आहे जे कुणाकडेच नाहीये. तिनं काय या आविर्भावात मग त्याच्याकडे पाहिलं? संपूर्ण जडेजा परिवार. आणि तो हसत बोलला. आणि कोण? आणि मी. तिच्या डोळ्यात तो प्रेमानं पाहत बोलला. कुणी काहीही म्हणू दे, कुणी कितीही प्रयत्न करू दे, मी फक्त तुझाच आहे आणि तू फक्त माझी. तुझी या हुकूमपासून आता कधीच सुटका नाही. हे ऐकून तिच्याही चेहऱ्यावरती हसू आलं. राहशील ना माझ्या हृदयात बंदिस्त? त्यानं विचारलं. मग तिनं हो मध्ये मान डोलावली. बस, मग अशा कोणाच्या काहीही बोलण्यानं रडायचं नाही. उद्या आपले लग्न आहे आणि मला माझी दुल्हन एकदम फ्रेश पाहिजे, आनंदी आणि हसरी पाहिजे. इतका सुंदर चेहरा, पण तो जर असा उदास रडका दिसेल तर फोटो चांगले येणार नाहीत. तो तिचे डोळे पुसत बोलला आणि ती हसली. उद्या खरंच आपलं लग्न आहे? कोई शक? आरंभ बोलला. मग सपना आणि ते बाळ? शुभांगी बोलली. उद्या सगळं क्लिअर होईल, पण सगळं माहीत झाल्यावर स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. ती नुसती त्याला पाहत होती. नक्कीच काहीतरी गूढ आहे हे ती समजून गेली. प्रॉमिस मी. मग तिनं होकारार्थी मान डोलावली. त्यानं तिच्या कपाळावरती आपले ओठ टेकवले आणि तिच्या हातावरील मेहंदी पाहिली. खिशातून त्यानं मेहंदीचा कोन बाहेर काढला आणि त्या रिकाम्या बदामाच्या शेपमध्ये आरंभ असं नाव लिहिलं. खुश? तो तिच्याकडे पाहत बोलला आणि तिनं डोळ्यात पाणी आणून हो मध्ये मान डोलावली आणि पुन्हा त्याला बिलगली. मग दुसऱ्या दिवशी लग्नाचा दिवस उजाडला. आज आरंभच्या प्लॅनचा शेवटचा सीन होता आणि त्यानंतर सगळं सत्य समोर येणार होतं. आरंभ त्याच्या रूममध्ये तयार होत होता. जय त्याला तयार व्हायला मदत करत होता. आरंभच्या चेहऱ्यावरती आत्मविश्वास आणि खुशी होती. परफेक्ट, काय दिसतोयस यार, जय त्याला बोलला. शुभांगी तयार झाली का? त्यानं आरशात स्वतःला पाहत विचारलं. आताच कशी होईल, आधी हे नाटक तर संपव, जय हसत बोलला. ओके. आदित्य आणि बंटी कुठे आहेत? मंडपामध्ये. राघवभाई आणि अभिमन्यू आहेत त्यांच्यासोबत. डोंट वरी, जय बोलला. ओके, निघूयात मग, आरंभ बोलला. पहिले आप, जय त्याच्यासमोर हात करून बोलला. आरंभने एक दीर्घ श्वास घेतला आणि जय सोबत तो हवेलीच्या बाहेर आला. हवेलीसमोरील हिरव्यागार अंगणामध्ये लग्नाचा मोठा मंडप टाकला होता. मंडपामध्ये 3-4 जागी मोठ्या स्क्रीन लावल्या होत्या. त्यावर सपना आणि आरंभचे फोटो फ्लॅश होत होते. गावातील सगळे लोक या समारंभाला उपस्थित होते. दादिसा, अजय, तारा, तन्वी, सिया, तुलसी, अवंतिका
सगळे त्याचीच वाट पाहत होते. त्यांच्यासोबत शुभांगी देखील उभी होती. आरंभने सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आणि शुभांगीकडे पाहिलं. त्याला पाहून तिने गोड स्माईल दिली, परंतु तिच्या डोळ्यात पाणी होतं. त्याच्यावर विश्वास तर होता, परंतु तिच्या नशिबावर नाही. म्हणून मनात एक वेगळीच भीती तिला वाटत होती. त्यानं डोळ्यांनीच तिला माझ्यावर विश्वास ठेव, मी आहे ना, सगळं ठीक होईल, असा विश्वास दिला आणि स्टेजवर जाऊन उभा राहिला. सगळे आपापल्या जागी येऊन बसले. भटजी मंत्र म्हणत होते. आरंभ लग्नाच्या विधी पार पाडत होता. भटजींनी नवरीला बोलवायला सांगितलं आणि सपना नववधूच्या वेशामध्ये तिच्या डॅड सोबत मंडपामध्ये येऊ लागली. तिच्यावर फुलांचा वर्षाव होत होता. तिनं हीन भावनेने पाहत हसत शुभांगीकडे पाहिलं, जसं की तिला बोलायचं होतं की बघ, शेवटी आरंभ माझाच झाला, मी जिंकले. मिस्टर जोशींनी तिला स्टेजवर आणून आरंभच्या बाजूला बसवलं आणि तेही जडेजा परिवारासोबत समोर येऊन बसले. भटजींनी सपनाला तिचा हात आरंभच्या हातावर ठेवायला सांगितला आणि ती हात ठेवणारच की तिची नजर भटजींवरती पडली. त्यांना पाहून ती एकदम थंडगार झाली, कारण तो भटजी दुसरा तिसरा कोणीही नसून खुद्द बंटी होता. डॅड, ती जोरात ओरडली आणि घाबरून उठून उभी राहिली. सपना, व्हॉट हॅपन? आरंभ बोलला. नो, हे खरं नाहीये, हा माझा भास आहे डॅड. ती त्या भटजीकडे पाहून घाबरून पुन्हा जोरात ओरडली. सपना, काय झालं? मिस्टर जोशी पळतच तिच्या जवळ आले. डॅड, हा पहा, हा मला न्यायला आलाय, सपना भटजीकडे पाहून बोलली. सपना, अगं ते लग्न लावणारे गुरुजी आहेत, आरंभ बोलला. नो, हा बंटी आहे. कोण बंटी? मिस्टर जोशी बोलले. बंटी माझा सिक्रेट बॉयफ्रेंड डॅड. ती इतकी घाबरली होती की अखेर तिच्या तोंडून सत्य बाहेर पडलं. व्हॉट? मिस्टर जोशी अगदी शॉक होऊन त्या भटजीकडे म्हणजेच बंटीकडे पाहत होते. डॅड, मी खरं बोलतेय, हा मला सारखा दिसतोय, पण तुम्हाला कोणालाच दिसत नाहीये, कारण हा बंटीचा आत्मा आहे आणि तो मला त्याच्यासोबत न्यायला आलाय डॅड, सपना रडत बोलली. सपना, तू काय बोलतेस? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? हा भटजी आहे, लग्नाचे विधी करायला इथं आलेत ते. मिस्टर जोशी तिच्या दंडाला धरून गदगदा हलवून बोलले. सपना भानावर आली आणि पुन्हा त्या भटजीकडे पाहत होती. तो बंटीच होता, जो प्रत्यक्षात तिच्या समोर उभा होता. सपना बेबी, बंटी हसत बोलला आणि ते ऐकून मिस्टर जोशी शॉक होऊन त्याच्याकडे पाहत होते. आरंभ खुनशी हसत तिच्याकडे पाहत होता. ए, कोण आहेस तू? मिस्टर जोशी त्याची कॉलर पकडून बोलले. आत्ताच तुमच्या मुलीनं, म्हणजेच माझ्या सपना बेबीने सांगितलं ना, तिचा सिक्रेट बॉयफ्रेंड. बंटी हसत बोलला. शट अप, माझ्या मुलीचं फक्त आरंभावर प्रेम आहे, तू तिचा बॉयफ्रेंड शक्यच नाही. मी तिचा बॉयफ्रेंड आहे की नाही हे तुम्ही तुमच्या मुलीला विचारा. बंटी त्यांच्या हातून कॉलर सोडवत बोलला. मिस्टर जोशींनी सपनाकडे पाहिलं तर ती एकदम शॉकमध्ये उभी होती. सपना, हा माणूस काय बोलतोय? कोण आहे हा? मिस्टर जोशी बोलले आणि ती काहीच बोलत नव्हती. मी सांगतो, आरंभ बोलला आणि सगळे आरंभकडे पाहू लागले. हा बंटी, सपनाचा सिक्रेट बॉयफ्रेंड. सपना आणि याचं अफेअर ती मला भेटण्याआधीपासून सुरू आहे. ती मला भेटली आणि मला लाईक करू लागली. तिनं तुमच्या मागे लागून माझा बिझनेस जॉईन केला. माझ्या बिझनेसमध्ये माझी पार्टनर झाली. ऑफिसात आणि इतर ठिकाणी सारखी ती माझ्या मागे पुढे असायची. मला तिच्यामध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता, म्हणून मी तिला कधी भाव दिला नाही. याचा तिला खूप राग यायचा. मला मिळवण्यासाठी मग तिनं याची मदत घेतली. याच्याकडनं लव ड्रग मागून तिनं संधी साधून माझ्या ते ड्रिंकमध्ये मिसळलं आणि मग आम्ही जवळ आलो. त्याचे तिनं व्हिडिओज बनवले, फोटोज काढून घेतले, कारण पुढे तिला ते माझ्या विरोधात वापरायचे होते. माझ्या घरचे म्हणजेच दादीसा अशा बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहेत हे तिला माहीत होतं, म्हणून खूप चालाकीनं तिने आधी ते फोटो व्हायरल केले. जर याचा काहीच परिणाम झाला नसता तर ती तो व्हिडिओसुद्धा व्हायरल करणार होती. पण अब्रू आणि दादीसांचे संस्कार आणि डॅडचा दबाव यात अडकलेला मी तिच्याशी लग्न करायला तयार झालो. वाटलं कधी ना कधी कोणाशी तरी लग्न करायचंच आहे, मग सपना काय वाईट आहे? सुंदरही आहे, माझ्यावर प्रेमही करते आणि आम्ही रिलेशनशिपमध्ये सुद्धा आहोत. सगळं तिच्या मर्जीनं चालू होतं. महिन्याभरात आमचं लग्न सुद्धा होणार होतं, परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.
ॲक्सिडेंटली माझं आणि शुभांगीचं लग्न झालं, जे आधी मला मान्य नव्हतं. खूप खूप छळलं मी त्याला. तिच्याकडनं डिवोर्स पेपर्स देखील साईन करून घेतले आणि तिने देखील माझ्या खुशीसाठी ते पेपर्स मला काहीही न मागता साईन करून दिले. तिला फक्त 6 महिने या घरात राहायचं होतं. पण हळूहळू मी तिच्यामध्ये गुंतत गेलो. तिच्याकडे नकळत ओढला गेलो. सारखं तिला पाहावंसं वाटायचं, तिला मिठीमध्ये घ्यावंसं वाटायचं, तिच्या जवळ जावंसं वाटायचं. ती सतत माझ्या आजूबाजूला असावी असं मला वाटायचं. तिला हर्ट झालं की मलाही त्रास व्हायचा आणि याच फिलिंगला प्रेम म्हणतात हे मला कळालं. प्रेम काय असतं, लग्न काय असतं, एकनिष्ठ राहणं काय असतं, मनापासून कुणाचं बनणं काय असतं, हे सगळं मी शुभांगीकडनं शिकलो. शुभांगी माझ्या आयुष्यामध्ये आल्यानंतर मी एकदाही सपनाच्या जवळ गेलो नाही. इव्हेंट झाल्यावरती मी सगळ्यांना तिच्याबद्दल, आमच्या लग्नाबद्दल सांगणारच होतो, परंतु बॅड लक, सपनानं पुन्हा तिचा गेम खेळला आणि तिनं शुभांगीच्या भोळेपणाचा फायदा उचलला. तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा बाप मी आहे आणि मी तिला जाणून बुजून दगाफटका देतोय असं रडगानं तिनं शुभांगी समोर गायलं आणि तुमच्या मदतीनं तिनं शुभांगीला इमोशनल ब्लॅकमेल केलं. शुभांगी हळवी आहे, साफ मनाची आहे. कुणाबद्दलही तिच्या मनामध्ये पाप नाही, छल कपट नाही. सपना आणि माझं आधीच लग्न होणार होतं, पण तिच्यामुळे झालं नाही हा गैरसमज करून घेऊन तिनं हे बाळ माझं आहे आणि त्याच्यावरती अन्याय मी कसा करू असा विचार करून दुसरा कुठलाही विचार न करता माझ्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला. आणि पुढे काय झालं ते बाकी सगळं तुम्हाला माहीतच आहे. आरंभ मिस्टर जोशींना बोलला. सपना, हे खरं आहे? मिस्टर जोशी हे सगळं ऐकून हताश होऊन सपनाकडे पाहून बोलले. नो डॅड, डॅड मला हे सगळे मिळून फसवतायत डॅड. हा आरंभचा प्लॅन आहे. खोटी कहाणी रचून आरंभ मला फसवण्याचा प्रयत्न करतोय डॅड. त्याला या बाळाची जबाबदारी घ्यायची नाहीये. त्याला माझ्याशी लग्न करायचं नाही म्हणून त्यानं हा गेम खेळलाय डॅड. सपना घाबरून रडत बोलली. माझं बाळ की या बंटीचं बाळ? आरंभ बोलला आणि सपना गडबडली. तुझं बाळ आहे. DNA टेस्ट रिपोर्ट पाहिलेस ना तू स्वतः टेस्ट करून घेतली होतीस. सपना तरीही खरं बोलायला तयार नव्हती. हो, पण ते रिपोर्ट्स खोटे होते. तू डॉक्टरला विकत घेऊन तुला हवे तसे रिपोर्ट्स बनवून घेतले होतेस आणि हे सगळं मला आधीच माहीत होतं. आरंभ बोलला. काय पुरावा आहे तुझ्याकडे? विचारायला डॅड, सपना बोलली आणि मिस्टर जोशी आरंभकडे पाहू लागले. मला वाटलंच तू असा मूर्ख प्रश्न विचारणार आहेस. आरंभ हसत बोलला. आदित्य. मग आरंभने आदित्याला आवाज दिला आणि आदित्य समोर आला. त्याच्या हातात काही पेपर्स होते आणि सपना गोंधळून त्याच्याकडे पाहत होती. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आता सपनाला अडकवण्याचा प्लॅन अगदी सक्सेस होईल का? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आज इथेच थांबू. तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.